ज्यांच्या कोणाच्या कुंडलीमध्ये पितरांसंदर्भातले प्रॉब्लेम असतील, ज्यांच्या घरामध्ये खूप विनाकारण कलह होत असतील, विनाकारण त्यांचे जे कामं आहे हे अडत असतील, दर शनिवारी छोटासा एका डिशमध्ये दही आणि भात घ्यायचा, तो घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा रात्री, आणि हा जो उपाय आहे हा त्या घरातल्या पुरुषांनी करायचा आहे. एन्झायटी, स्ट्रेस, डिप्रेशन, रात्री झोप न येणे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना वाढत चालले, तर ह्यासाठी कोणतं रत्न किंवा क्रिस्टल आहे का जे वापरू शकतो आपण? ह्या गोष्टींवर रामबाण उपाय मी तुमच्या व्ह्युअर्सला देऊ इच्छितो. जर एन्झायटी असेल तर एमेथिस्ट आणि क्लिअर क्वार्ट्स हे दोन जे क्रिस्टल्स आहे अगदी त्याला व्हॅल्यू खूप कमी आहे त्याची, पण यूज खूप जास्त आहे त्याचा. कुणाला गरजच नाही पण तुम्ही त्यांना सजेस्ट केलंय रत्न, असं होऊ शकतं. तर 20 ते 30% अशा कुंडली असतात की ज्यांना रत्न वापरणं गरजेचंच नसतं. ओके. त्यांना फक्त साध्या उपासनेने खूप चांगला फरक पडणार असतो. एक सिम्बॉल असतो, ते सिम्बॉल जर तुम्ही बघितलं किंवा त्या सिम्बॉलला जर तुम्ही आयुष्यामध्ये यूज केलं ठराविक पद्धतीने, तर तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ग्रहण योगामध्ये ज्यावेळेस चंद्र असतो त्यावेळेस अशा व्यक्तीने ज्यावेळेस महादेवांची तो उपासना करतो त्यावेळेस हळूहळू त्याची जे मेंटल स्टॅबिलिटी ही वाढायला लागते. ज्यांचा वापर टेक्नॉलॉजीचा खूप जास्त आहे अशांनी एक करायचं आहे की शुगनाईट नावाचा जो क्रिस्टल आहे हा त्यांनी जवळ ठेवायचा आहे. की जे क्रिस्टल असतील जे खूप क्लिअर दिसतात, इंटेन्स कलर आहे ज्याचा, हे क्रिस्टल जे हे फेक असण्याची शक्यता जास्त असते. तर तुम्ही आता जे रत्न घातलंय, तुम्हाला माहिती आहे का ती खरं आहे की खोटं आहे, की त्याच्यावर फक्त कोटिंग करून तुम्हाला ते रत्न दिलंय आणि सांगितलं की तुमचं हे काम होणार? कारण बऱ्याच लोकांची अशी फसवणूक होते. लोकांना रत्न दिलं जातं पण त्यांना अपेक्षित जे रिझल्ट आहे ते येत नाहीत. पण बऱ्याच लोकांना रिझल्ट्स येतात आणि त्यामुळे रत्नशास्त्र हे आता पण लोकांना तितक्या विश्वासाने लोक रत्न घेतात, कारण त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. पण रत्नांमध्ये ना फसवणूक होते आणि आपण न कळत चुकीचं रत्न घेतो. बरेच बिझनेसमॅन, बरेच सक्सेसफुल लोकांच्या हातामध्ये तुम्ही रत्न पाहिलं असेल, पण ते खरंच तितका फायदा होतो का लोकांना, त्याबद्दल आजच्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करणार आहोत. जे आपले गेस्ट आहेत आपल्या पॉडकास्टमध्ये आलेत त्यांचं नाव आहे ॲस्ट्रोजेमॉलॉजिस्ट प्रतीक जोशी सर, आणि त्यांना 13 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. ते खूप बारकाईने लोकांना ना रत्नशास्त्र हे शिकवतात. पण पॉडकास्टमध्ये पूर्ण डिटेलमध्ये आजच्या चर्चा करणार आहोत आम्ही रत्नशास्त्राला घेऊन. पण त्यासोबत त्यांनी आत्तापर्यंत बऱ्याच वास्तूंना पण रत्नांच्या मदतीने बरं केलं आहे, म्हणजे सुधारलंय, प्रोग्रेस होण्यासाठी लाईफमध्ये लोकांच्या वास्तूला पण त्यांनी रत्नांनी बरं केलं आहे. तर हे कसं केलं आहे, काय रत्न किती इम्पॉर्टंट रोल प्ले करतं माणसाच्या आयुष्यामध्ये, हे सगळं आपण आजच्या पॉडकास्टमध्ये डिस्कस करणार आहोत. पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. खूप खूप धन्यवाद. सर, बरेच प्रश्न आहेत लोकांना. Yes. लोकांची फसवणूक खूप होते आता, आणि म्हणजे मी असं पण ऐकलंय की 10-10, 12-12 लाखाला लोकांना खोटं बोलून रत्न विकलं गेलंय. सो ह्याबद्दल आपण चर्चा करूया, पण पॉडकास्ट सुरू होण्या अगोदर तुम्ही तुमचं एक शॉर्ट इंट्रोडक्शन आपल्या ऑडियन्सला करून द्या. यस. माझं नाव प्रतीक जोशी. मी 2013 पासून रत्नशास्त्र किंवा रत्न जे आहेत यांचा अभ्यास करतोय, आणि क्रिस्टल्स जे आहेत हे भारताच्या बाहेरचे सुद्धा जे काही सायंटिस्ट आहेत, जेमॉलॉजिस्ट आहेत, हां. जिओलॉजिस्ट आहेत, किंवा जे हिलर्स आहेत भारताच्या बाहेरचे, फॉरेन कंट्रीतले, येस. तर हे लोक जे आहेत हे सुद्धा माझ्याकडून परचेस करत असतात. गेली 6 वर्ष आपण रत्नशास्त्र याविषयीची कार्यशाळा घेतोय. त्याला जे ज्योतिषी आहेत त्यांचा तुफान प्रतिसाद आहे. मी स्वतः ज्योतिष विशारद आहे, वास्तू विशारद आहे, आणि क्रिस्टल हिलिंग हा माझा स्पेशल आवडीचा सब्जेक्ट आहे. त्याचप्रमाणे रत्न हे कसं शास्त्रशुद्ध द्यावं, ओके. कारण ओरिजिनल रत्न तर देतात पण शास्त्रशुद्ध रत्न देणं याला खूप महत्त्व आहे. कारण की रत्नांमध्ये बरेच गुण असतात, दोष असतात, तर ते निवड करून देणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. ओके. तर शास्त्र शुद्ध पद्धत म्हणजे हे काय? हां, शास्त्रशुद्ध पद्धत अशी आहे की आपल्या भारतामध्ये जे जुने ग्रंथ आहेत, मूळ एक सांगायची गोष्ट की रत्नशास्त्र पूर्ण जगाला भारताने दिलेलं आहे. बरोबर. भारतामध्ये जे जुने ग्रंथ आहेत, ऋग्वेदापासून गरुड पुराण, त्यानंतर देवी महात्म्य, देवी पुराण, बरेच ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये रत्नांचं जे आहे ना हे कसं असावं, कुठलं रत्न कसं असावं, कुठलं रत्न कसं नसावं, काय त्याच्यात दोष नसावेत, या सगळ्या गोष्टी डिटेल दिलेल्या आहेत. पण होतं काय माहिती का की आपण आज जे लोक रत्न विकतात त्यांना फक्त एवढं माहिती आहे 50 रुपयाचं रत्न आहे, याचे काहीतरी करून 500 करायचे. बरोबर. एवढा नॅरो माइंडसेट आहे.
आणि त्यामुळे हे जे शास्त्र आहे हे प्युअरली लोकांपर्यंत पोहोचत नाही. बरोबर. लोकांना फक्त रत्न विकून टाकणं हा याच्यामध्ये उद्देश असतो. तर त्यामुळे हे जे शास्त्र आहे हे लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून आपण ही एक रत्नशास्त्र कार्यशाळा म्हणून कोर्स घेतोय. ओके. आणि ज्याला खूप जास्त रिस्पॉन्स आहे. तर सर हजारो लाखो रुपये देऊन ना लोक रत्न विकत घेतात, पण हे रत्न जे आहेत हे फक्त फॅशनसाठीच वापरतात की खरं त्याचा काही उपयोग आहे? खरंय, खूप जेन्युइन प्रश्न आहे आणि खूप लोकांना पडणारा प्रश्न आहे. रत्न जे हे फक्त जर फॅशन पुरते वापरण्यात आले असते तर फॅशन ही आउटडेटेड होते. त्यामुळे रत्नांची फॅशन सुद्धा आउटडेटेड झाली असते. जी नाही झालेली आहे. शेकडो वर्षांपासून रत्नांचा वापर जो आहे हा मानव करत आलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीने. राजे महाराजांपासून सुद्धा रत्न वापरण्यात आलेले आहेत. त्याचे रिझल्ट त्यांना खूप चांगले खूप वाईट असे दोन्ही प्रकारचे मिळत आलेले आहेत. तर अशा पद्धतीचे जे हे रिझल्ट मिळतात. आणि आज सुद्धा जर आपण म्हटलं की नाही हे लोक बुद्धिवादी झालेले, विज्ञानवादी झालेले, रत्न नाही वापरायचे, पण आज सुद्धा जे रिचेस्ट लोक आहे, मुकेश अंबानी, बिलियनियर्स हे लोक रत्न वापरतात. अदानी आहेत हे सुद्धा पुष्कराज वापरतात. मुकेश अंबानी, नीता अंबानी हे लोक एमराल्ड वापरतात. रत्नशास्त्राचं एक सूक्ष्म विज्ञान आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये एखादी जर डेफिशियन्सी असेल किंवा एखाद्या व्यक्तीला जर एखादी गोष्ट गरजेची असेल ती गोष्ट देण्यासाठी रत्न जे हे सक्षम असतं. त्याला फक्त एक विशेष पद्धतीने धारण करण्याची गरज असते. विशेष क्वालिटीचं रत्न, ठराविक कॅरेटचं रत्न जे हे वापरलं तर निश्चित त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप चांगला बदल घडतो. म्हणजे जसं माझ्यामध्ये जर कॉन्फिडन्स लो आहे, करेक्ट, तर रत्न घातल्याने कॉन्फिडन्स बूस्ट होतो, वाढतो असं. करेक्ट. ह्याच्यात अजून दुसऱ्या भाषेत मी असं म्हणेल की तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स लो आहे तो का आहे तर हे तुमच्या लग्न कुंडलीवरून कळतं. ओके. लग्न कुंडली म्हणजे काय तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस आपण जन्माला येत असतो त्यावेळेस जी आकाशामध्ये ग्रहांची स्थिती असते त्याचा एक्झॅक्टली काढलेला फोटो म्हणजे लग्न कुंडली. लग्न कुंडलीमध्ये एकूण 12 स्थानं असतात. प्रत्येक स्थान हे आपल्या आयुष्यामधल्या बऱ्याच गोष्टी ज्या त्या एक्सप्लेन करत असतं. लाईक स्वॉट ॲनालिसिस, तुम्हाला माहिती स्वॉट ॲनालिसिस म्हणजे स्ट्रेंथ, अपॉर्च्युनिटी, थ्रेट्स आणि विकनेस. तर ह्या ज्या गोष्टी या सगळ्या लग्न कुंडलीवरून कळतात. त्याच्यामधून हे सुद्धा कळतं की कॉन्फिडन्स का लो आहे. आयदर तो सूर्यामुळे लो आहे, आयदर तो मंगळामुळे लो आहे, कशामुळे लो आहे, या गोष्टीचा रूट कॉज जे हे आपल्याला लग्न कुंडलीवरून कळतं. आणि त्यावरून रत्न वापरणं गरजेचं आहे की नाही हे पण कळतं. अच्छा. खूप लोकांना जवळजवळ 20 ते 30% अशा कुंडली असतात की ज्यांना रत्न वापरणं गरजेचंच नसतं. त्यांना फक्त साध्या उपासनेने खूप चांगला फरक पडणार असतो. कुंडलीमध्ये ज्यावेळेस काही ग्रह जे आहे हे उच्चीचे असतात, कारक ग्रहांवर जर शुभग्रहाची जर दृष्टी असेल अशा वेळेस रत्न वापरणं तसं गरजेचं नसतं. त्यावेळेस काही उपासना, काही तोडगे हे जर त्या व्यक्तीने केले तर त्यांना खूप चांगला रिझल्ट मिळतो. ओके. आता माझ्याकडे एवढे सगळे रत्न आहे, आता मी तर किती रत्न वापरले पाहिजे. मी 10च्या 10 बोटांमध्ये रत्न घालून येऊ शकतो, पण मला नाही गरज. मी उपासनेने त्या गोष्टीवर कंट्रोल करू शकतो. मी उपासनेने अजून माझी शक्ती जी वाढवू शकतो किंवा मला जे काही डे टू डे लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम येणार आहेत त्याच्यावर मी अजून जास्त ओव्हरकम करू शकतो. तर रत्न प्रत्येकाला गरजेचं असतं असं नाही. रत्न जे आहे हे ठराविक पत्रिकांनाच गरजेचं असतं. ओके. सर आता रत्न तर आपल्या ऑरावरती इफेक्ट म्हणजे त्याचा फरक येतोच, ठीक आहे. तर जी लोक रत्न विकतायत तर त्यांच्यावरती तर त्यांचा 100% प्रभाव झालाच पाहिजे. खूप मोठं कलेक्शन असतं. हो, कलेक्शन पाहिजे पाहिजे. तर त्याला तुम्ही कसं बघता? म्हणजे बरोबर, हा जो प्रश्न आहे हा नेहमी सगळ्या लोकांच्या मनात येणारा प्रश्न आहे की जे लोक रत्न विकतात त्यांच्याकडे तर खूप रत्न असतात, त्यांच्या तर ऑरावर किती इफेक्ट झाला पाहिजे. बरोबर आहे. बरोबर. रत्न आहे ना ज्यावेळेस इफेक्ट करतं त्यावेळेस काही गोष्टी त्याला गरजेच्या असतात. एकतर ते विधिवत धारण करणं गरजेचं आहे, त्याची आभाशुद्धी, त्याला संस्करण, ह्या सगळ्या गोष्टी ज्या शास्त्रात सांगितलेल्या आहे ते त्या प्रॉपर विधीने जर झालं तर ते रत्न आपल्यासाठी ॲक्टिव्ह होतं. अच्छा. 2 उदाहरणं देतो. एकतर मेडिकल शॉप ज्याचा आहे समजा, तो आपण असं म्हटलं पाहिजे की त्याच्याकडे एवढे सगळे औषध आहेत, तो तर एकदम फिजिकली फिट असला पाहिजे, कधी आजार नाही झाला पाहिजे असं आपण म्हणायला पाहिजे. तर तसं नसतं. दुसरी गोष्ट आहे की ज्या शॉपमध्ये देवाच्या मूर्ती आहेत त्याला तर सगळे 33 कोटी देव प्रसन्न झाले पाहिजे असं नाहीये. कारण का तर त्याची जी उपास्य देवता आहे ती त्याच्या घरी आहे. ते एक तो भले छोट्याशा मूर्तीचं पूजा करत असेल, आपण ती स्थापना करून ती प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती आहे, त्याच्या विधिवत त्याची प्राणप्रतिष्ठा झाली आहे, त्याच्यामध्ये देवत्व आणलेलं आहे. आणि मंत्रांमध्ये ही शक्ती की त्याचं अभिमंत्रण करणं ह्या गोष्टीतून खूप
त्याच्यामध्ये ऊर्जा येते. हा. सेम गोष्ट रत्नांबद्दल आहे की त्याची प्रतिष्ठा करणं, त्याची जी शुद्धीकरण करणं, त्याचं संस्करण करणं, आभाशुद्धी करणं हे फार गरजेचं असतं. आणि त्यावेळेस ते जे रत्न आहे हे ऍक्टिव्ह होतं आपल्यासाठी. हा हा. त्यानंतरच ते रिझल्ट द्यायला सुरू करतं. सर हे मी पहिल्यांदा, म्हणजे मे बी लोकांना माहिती असेल, पण मी पहिल्यांदा ऐकतो आपल्या पॉडकास्टमध्ये. आत्तापर्यंत हा फर्स्ट टाइम टॉपिक निघालाय की त्या म्हणजे रत्नांना शुद्धीकरण करूनच आपल्याला हे कसं, ही प्रोसेस कशी असते? बरं, रत्नांची जी शुद्धीकरणाची प्रोसेस आहे, सगळ्यात पहिले तर रत्न जो आहे हा आपण सिलेक्ट करतो. जेम सॉर्टिंग कमर्शियल पार्ट वेगळा, की जेम असॉर्टमेंट त्याच्या कमर्शियल व्हॅल्यूनुसार हा पार्ट वेगळा आहे. आपण जी जेम असॉर्टमेंट करतो ती त्याच्यातल्या गुणांनुसार करतो. त्याच्यामध्ये जर शुभचिन्ह असतील तर ते आपल्याला चालतात, भले त्याची कमर्शियल व्हॅल्यू कमी असेल तरी चालेल, पण शुभचिन्ह असलेले रत्न जे हे उत्तम रिझल्ट देतात. त्यानंतर ज्या रत्नांचा गर्भ शुद्ध आहे असे रत्न आपल्याला खूप चांगले रिझल्ट देतात. असे रत्न आपण सॉर्ट करतो. त्यानंतर समजा एखाद्या व्यक्तीला आपण ते दिलं, त्याची ज्यावेळेस आपण रिंग करतो किंवा पेंडंट करतो, त्यानंतर त्या व्यक्तीला ते धारण करायचं असतं. त्यावेळेस काय केलं जातं की 12 तास ते पंचगव्यामध्ये भिजत ठेवलं जातं. त्यानंतर त्याला त्या दिवशीचा जो होरा आहे, त्या ग्रहाचा त्या दिवशीचा जो होरा आहे त्या होरामध्ये त्याला अभिषेक केला जातो त्या मंत्रांनी. अभिषेक करताना निरस दूध आणि पाणी ह्याच्यानी त्याला अभिषेक केला जातो. त्यानंतर जी त्यांची इष्टदेवता असते किंवा कुलदेवता असते तिच्या टाकासमोर ठेवून ते रत्न लाभण्याबद्दल आपण प्रार्थना करत असतो आणि ते रत्न जे आहे ते रत्न त्या व्यक्तीने धारण करायचं असतं. आता हा जो विधी आहे हा ती व्यक्ती स्वतः सुद्धा करू शकते. सोप्पा विधी आहे तो, आपल्याला करता येतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके. पण हे ऍक्च्युअल म्हणजे आपण प्राणप्रतिष्ठा जसं देवाची करतो, त्यानंतर देवाला म्हणजे तिथून आपल्याला जसं एक स्पिरिच्युअल कनेक्शन स्टार्ट होतं आणि पुढे आपली ग्रोथ, तसं हे पण आहे की आधी आपल्याला त्या सगळ्या गोष्टी करायच्यात, नंतर पुढे तसं फळही आपल्याला मिळेल, कारण ते ऍक्टिव्हेट झालंय आपल्यासाठी. बरोबर. रत्नांची आभाशुद्धी खूप महत्वाची असते. ओके. सर रत्नांचा तर करोडोचा बिझनेस आहे, करोडोचा मार्केट आहे रत्नांचं. बरोबर. लाखो लोक रत्न घेतात, पण त्यामध्ये ना बरेच लोक फसतात सुद्धा, त्यांना ओळखता नाहीयेत. तर ह्याचं काय कारण असावं? ह्याचे बरेच कंगोरे किंवा पैलू आहेत. मी तुम्हाला एक एक गोष्टी त्याच्यात स्पष्ट करत जातो. सगळ्यात पहिल्यांदा आपण मिडिओकर जे लोक आहेत त्यांची आपण गोष्ट करू किंवा त्यांचं आपण उदाहरण घेऊया. आपण रत्न घ्यायला जातो, रत्न कोणी सांगितलं म्हणून घ्यायला जातो, गुरुजींनी सांगितलं म्हणून घ्यायला जातो. बऱ्याचदा गुरुजी पण देत असतात रत्न, किंवा आपण एखाद्या दुकानातून पण घेत असतो. गुरुजींकडून रत्न घेतो, तर जे गुरुजी असतात त्यांना नॉलेज खूप चांगलं असतं त्यांच्या ज्योतिषशास्त्रातलं. त्यांनी त्यांच्या नॉलेजच्या बेसवर प्रॉपर रत्न सांगितलेला असतो. पण जे ते रत्न देत असतात त्यांनाच माहिती नसतं हे रत्न खरं आहे का खोटं आहे. ओके. ओळखता नाही येत. कारण का की त्यांना जे सप्लाय करणारे लोक असतात ते ऑथेंटिक सप्लायर नसतात, किंवा ते जे सप्लाय करणारे असतात ते सांगता एक आणि देता एक. त्यामुळे त्यांना स्वतःलाच माहिती नसतं की हे रत्न ओरिजिनल आहे की नाही. आणि एक दुसरी गोष्ट, याच्या जर आपण थोडं अजून मुळाशी गेलं तर आपल्याला लक्षात येईल की याला एक सिस्टीम जबाबदार आहे, जी सिस्टीममध्ये ज्योतिषशास्त्राचं नॉलेज खूप चांगलं दिलं गेलं आहे, वेदांचं नॉलेज, उपनिषदांचं नॉलेज खूप चांगलं दिलं गेलं आहे, किंवा पौरोहित्याचं नॉलेज पण खूप छान दिलं गेलं आहे. पौरोहित्याचं जे गुरुजी असतात ते खूप चांगले, म्हणजे घनपाठी वगैरे असतात, त्यांचं बाकीसुद्धा खूप छान पद्धतीने त्यांचं नॉलेज असतं. पण जिथे रत्नशास्त्राची गोष्ट येते ते त्यांना नॉलेज मिळत नाही. ओके. कारण का तर जे जेमोलॉजीचे जे क्लासेस असतात त्या क्लासेसमध्ये काय सांगितलं जातं की टेक्निकली त्यांना खूप साऊंड केलं जातं. तुम्ही रत्न प्रॉपर ओळखू शकतात, अनहिटेड अनट्रीटेड ओळखू शकतात, पण कुंडलीनुसार कसं रत्न चालणार आहे त्या गोष्टी त्याच्यामध्ये येत नाही. ओके. लाखो रुपयांचे कोर्सेस करून या गोष्टी जर तुम्हाला मिळत नसतील तर भारतात या रत्नशास्त्राच्या कोर्सेसला काही डिमांड नसते. कारण भारताने जे रत्नशास्त्र जगाला दिलेलं आहे ते असं आहे की एक रत्न जर तुम्ही वापरलं तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप बदल होईल. ही त्याची एक छोटा त्याचा आपण म्हणून निष्कर्ष आहे. पण त्याच्यामधला जो पॅच आहे तो असा आहे की हे रत्न जर तुम्हाला वापरायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमची कुंडली अभ्यासावी लागेल, किंवा एखाद्या व्यक्तीला जो ज्योतिषी आहे त्याला त्याची कुंडली अभ्यासून मग ते रत्न द्यावं लागेल. आणि ते कुंडली अभ्यासून ज्यावेळेस तो रत्न देतो प्रॉपर, जे अनहिटेड अनट्रीटेड आहे, सिंथेटिक नाहीये, नॅचरल आहे,
तर त्याचा रिझल्ट त्याला मिळतो. आणि काय होतं की जे लोक रत्न देतात त्यांनाच त्याचं नॉलेज नसतं. येस. त्यामुळे ही फसण्याची जी हे आहे शक्यता ही आहे. जास्त आहे. हो. आणि शास्त्र जे आहे हे इतकं व्हास्ट आहे आपलं, आणि शास्त्र कधी चुकत नाही. त्यांनी सांगितलं रत्न वापरल्यानंतर फायदा होतो, तो होणारच. पण जर रत्नच जर चुकीचं असेल येस. तर त्याच्यामुळे कसा फायदा होणारच नाही. त्यामुळे जे आता जवळपास 80% रत्न जे आहेत ना हे फेक वापरतात लोक, किंवा डाय केलेले वापरतात, ब्लीच Yes. केलेले वापरतात. करेक्ट. मग अशा वेळेस रत्नांचा उपयोग कसा होणार? कारण आपल्या गरुड पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, बाकी पुराणांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, काही ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की रत्न जर तुम्ही खोटं रत्न धारण केलं, किंवा त्याला कुठल्याही प्रकारे त्याला अग्निडाग दिलेला असेल, किंवा अग्नी त्याच्यावर परीक्षण हे केलेलं असेल, अग्निदाह दिलेला असेल, तर असं रत्न जर वापरलं तर ते वापरणाऱ्यासाठी सुद्धा हे अहितकारक आहे, आणि जो विकतो त्याच्यासाठी सुद्धा अहितकारक आहे. त्यामुळे रत्नांचा इफेक्ट जो आहे हे जर 100 लोक वापरत असतील त्यातल्या 10 लोकांनाच येतो. त्याचं कारण हे त्याचं कारण आहे. ओके. यस सर, कुंडली अनुसार कोणते ग्रह योगाचे असतात, म्हणजे ते आपल्याला कसं ओळखायचे, त्यावेळी कोणता रत्न योग्य आहे? करेक्ट. कुंडली जी आहे तर यानुसार काही रत्न जे हे वापरणं गरजेचं असतं, काही रत्न हे वापरायला नाही पाहिजे. थोडंसं जर आपण त्याचं विभागीकरण केलं तर त्याचं असं आहे की सगळ्यात पहिले तर जे कुयोग आहेत, कुयोगामध्ये रत्न जे आहेत हे फक्त डॅमेज कंट्रोल करण्यासाठी वापरायचे. दुसरी गोष्ट आहे की ज्याच्यात शुभयोग आहेत, ज्या कुंडलीमध्ये त्या शुभयोगांमध्ये त्या ग्रहांची पॉवर वाढवण्यासाठी रत्न जे हे धारण केले गेले पाहिजे. उदाहरणार्थ एखादा पत्रिकेमध्ये केमद्रुम योग आहे. केमद्रुम योग म्हणजे काय, तर चंद्र तिथे एकटा असतो, पुढे मागे ग्रहांचा त्याला सपोर्ट नसतो. अशा वेळेस त्या व्यक्तीचं जे मन आहे, कारण चंद्र हा मनाचा कारक आहे, त्या व्यक्तीचं जे मन हे अति जास्त चंचल असतं, अति जास्त त्याला अँझायटी असणं, विनाकारण डिप्रेशन येणं, असे लोक जे आहेत हे चार चौघांमध्ये स्वतःला खूप सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. किंवा आपण एक टर्म ऐकली असते हलक्या कानाचे लोक, की ज्यांना कोणी काही भरवलं की पटकन ते त्याच्यावर रिॲक्ट होऊन जातात, लगेच ऍक्शन घेतात स्वतःचा विचार न करता. तर अशा वेळेस ज्या व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये केमद्रुम योग नावाचा अशुभ योग आहे त्यांनी मोती वापरणं फार गरजेचं असतं. तसंच ज्या लोकांच्या पत्रिकेमध्ये गुरुग्रह जो आहे हा जर राहू बरोबर असेल, किंवा ज्या पत्रिकेमध्ये राहू ग्रह हा शुभग्रहांबरोबर असेल, शुभग्रहांना बाधित करत असेल, तर अशा वेळेस त्या शुभग्रहांची ऊर्जा वाढवण्यासाठी, त्या शुभग्रहांचं बल वाढवण्यासाठी आपल्याला त्या ग्रहांचे रत्न जे हे वापरणं गरजेचं असतं. पण त्यामध्ये सगळ्या कुंडलीची सिच्युएशन बघणं हे ते पण गरजेचं असतं त्याच्यामध्ये, म्हणजे आपल्याला प्रॉपर जे रत्न आहे हे तिथे फायनल करता येत असतं. दुसरा पार्ट जो आहे हा आहे की ज्या पत्रिकेमध्ये शुभयोग आहेत. बऱ्याच लोकांच्या पत्रिकेमध्ये असं असतं की त्यांच्यात हिडन टॅलेंट खूप असतं. खूप लोकांना असं की त्यांचं जे स्व आहे तो अजून सुद्धा बाहेर आलेला नसतो, किंवा त्यांना माहीत नसतं त्यांची पॅशन काय, किंवा ते कुठल्या गोष्टींमध्ये परफेक्ट आहे, त्यांचे बलस्थानं काय हे त्यांना माहिती नसतं. तर ते ओळखण्यासाठी, किंवा ते ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतं त्या योगांमुळे आपण जर ते ॲक्टिवेट करू शकत असू, तर अशा लोकांना जर त्या युतीतले शुभ ग्रहांचे जर रत्न आपण दिले, ठराविक कॅरेटचे किंवा स्पेसिफिकेशन त्याच्यामध्ये बरेच आहेत, तर ते जे स्पेसिफिक आपण रत्न दिले तर त्याचा प्रभाव त्यांना खूप चांगला मिळतो, आणि त्यांना जी त्यांची गाडी अडकलेली असते कुठेतरी रुळावर येते, ती गाडीची ती रुळावर यायला खूप जास्त मदत होते त्याच्यामध्ये. अच्छा. पण सर, मला ना बॅक ऑफ द माइंड माझा हा प्रश्न आहे बघा, हा पॉडकास्ट आपण फक्त प्रश्न उत्तरे तर ऍक्च्युअल जेन्युनली जे म्हणजे प्रश्न लोकांच्या पण मनात आहेत ते मी विचारायचा प्रयत्न करतोय. प्रश्नच नाही, बिनधास्त. तुम्ही रत्न देताय लोकांना, कोण पण तुमच्याकडे जर आलं तर 100% तुम्ही कोणता तरी रत्न त्यांना देणारच का, म्हणजे शेवटी एक बिझनेस माइंडसेटनी विचार केला तर. बरोबर. हे पण होऊ शकतं की कुणाला गरजच नाही पण तुम्ही त्यांना सजेस्ट केलंय रत्न, असं होऊ शकतं. बरोबर. जेवढ्या पत्रिका आहेत ना, जेवढे लोक असतात माझ्याकडे, 30 ते 40% लोक असे असतात की ज्यांना रत्नांची गरजच नसते. त्यांना फक्त काही उपासना द्यायची असते, किंवा काही छोटे छोटे उपाय, त्या उपायांनी त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असतो. उदाहरणार्थ एक सोपं तुम्हाला सांगतो, प्रतीकशास्त्र नावाचं शास्त्र आहे ज्याच्यामध्ये फक्त एक सिम्बॉल असतं. ते सिम्बॉल जर तुम्ही बघितलं, किंवा त्या सिम्बॉलला जर तुम्ही आयुष्यामध्ये यूज केलं ठराविक पद्धतीने, तर तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, असं काही पत्रिकांमध्ये होतं. अच्छा.
किंवा काही लोकांच्या पत्रिकांमध्ये काही उपासना ज्या असतात त्या उपासनांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल होऊ शकत असतात. आता हे बघा, मी रत्न जे विकतोय, माझ्याकडे रत्न खूप चांगल्या चांगल्या क्वालिटीचे, मला पाहिजे तर मी 10 बोटांमध्ये रत्न घालू शकतो, खूप Yes. चांगल्या क्वालिटीचे घालू शकतो. हा, पण मी पण तेच नोटीस करतो, हा. तुमच्या हातात रत्न पण नाहीये. मी नाही घालत, हा. कारण की माझ्या कुंडलीमध्ये जे आहे हे काही ग्रह जे खूप चांगल्या कंडिशनमध्ये बसलेले आहेत. ओके. आणि जिथे जिथे प्रॉब्लेम आहे तिथे मी उपासनेने ते कव्हर करू शकतोय. ओके. सेम गोष्ट आहे की माझ्याकडे येणारे जे लोक आहेत, तर बऱ्याच अशा कुंडली असतात, बरेच लोकांची पण इच्छा असते की आम्हाला रत्न द्या. त्यांची फायनान्शियल कॅपॅसिटी सुद्धा खूप जास्त असते. मर्सिडीज, BMW, लक्झरी कार्समध्ये आलेले लोक असतात. मी त्यांना देऊ शकतो आरामात. मी Yes. 25-30 हजाराचा पुष्कराज घ्या, आरामात. आरामात देऊ शकतो. पण मी नाही देत, कारण कुंडलीनुसार गरज नाही त्याची. तर प्रत्येकाला रत्नाची गरज असते असं नाहीये. ओके. ज्यांना रत्नाची गरज असते त्यांना खूप महागडे रत्न घेतलेच पाहिजे असं काही गरजेचं नसतं. त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक कॅरेटचे काही गुण असलेले रत्न जे हे ठराविक काळासाठी जर त्यांनी वापरलं तर त्यांच्यामध्ये खूप चांगला चेंजेस निश्चित होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाला रत्न गरजेचं असतं असं नाहीये. अच्छा. यस. तसंच ना सर, लोकांच्या घरी आजार पण असतं, ठीक आहे, कुणाला पैशांचा प्रॉब्लेम आहे, बरोबर, कुणाला जॉबमध्ये प्रमोशन नाही मिळत आहे, हे जे प्रॉब्लेम्स असतात डेली लाईफमध्ये जे लोकांना आहेत, तर ह्यासाठी पण स्पेसिफिक रत्न आहेत की हे पण आपल्याला कुंडली बघूनच रत्न घ्यायचे? बरोबर आहे. आता प्रॉब्लेम कुठल्या प्रकारचा आहे, तो जर परमनंट प्रॉब्लेम असेल तर त्याला रत्न गरजेचं आहे. ते आपण कुंडली बघून ठरवू शकतो. पण असं लक्षात ज्यावेळेस येतं की प्रॉब्लेम जो आहे हा टेम्पररी स्वरूपाचा आहे, तो काही क्रिस्टल्सनी सॉल्व्ह होऊ शकतो, उपरत्नांनी सॉल्व्ह होऊ शकतो, तर त्याला उपरत्न दिले जातात. कारण उपरत्न हे जे असतं हे एक आपण असं म्हणू शकतो की जी आत्ता चाललेले काही जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी उपरत्न आहेत. ओके. लाईफ टाईमसाठी तुम्हाला वापरण्यासाठी रत्न आहेत. हां. तर जे आत्ता काही प्रॉब्लेम असतील त्यासाठी त्याचा रूट कॉज शोधणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये प्रश्न कुंडली आहे, त्याच्यामध्ये लग्न कुंडली आहे, दोन्ही कुंडल्यांचा अभ्यास करून हा प्रॉब्लेम नेमका तुमच्या वैयक्तिक आहेच, जन्मापासून आहे की तुमच्या फक्त आत्ताच्या गोचर ग्रहांमुळे तो प्रॉब्लेम आलेला आहे, ह्या गोष्टी आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपण त्याच्या सोल्युशनवर यायचं असतं. याला रत्न चालेल, उपरत्न चालेल, उपासना चालेल की काही अजून तोडगे चालतील. अच्छा, म्हणजे कुंडली बघून तुम्ही डिसाईड करता. करेक्ट. सेकंड, मला हे सांगा, जे तुम्ही उपासना सांगितली, आता आपले बरेच पॉडकास्ट पाहणारे ऑडियन्स स्पिरिच्युअल पण आहेत. करेक्ट. तर कुणी जर कुंडलीसाठी फक्त तुमच्याकडे आलं तर ती उपासना असते, हे उपासना काय काय असतात? म्हणजे उपासना देताना त्या व्यक्तीच्या कुंडलीचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ राहू जो आहे हा जर अनिष्टकारक असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये 100% त्याच्या पितरांशी संबंधित प्रॉब्लेम असेल, त्या व्यक्तीचं डिस्ट्रॅक्शन खूप जास्त होत असेल, तर अशा वेळेस किंवा चंद्र त्याचा खराब असेल अशा वेळेस त्याला एक छोटीशी उपासना मी सजेस्ट करतो. ज्यांच्या कोणाच्या कुंडलीमध्ये पितरांसंदर्भातले प्रॉब्लेम असतील, ज्यांच्या घरामध्ये खूप विनाकारण कलह होत असतील, विनाकारण त्यांचे जे कामं आहे हे अडत असतील, छोटीशी एक छोटासा तोडगा आपण म्हणू. तोडगा असा आहे की दर शनिवारी छोटासा एका डिशमध्ये दही आणि भात घ्यायचा, तो घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा रात्री, आणि हा जो उपाय आहे हा त्या घरातल्या पुरुषांनी करायचा आहे. ओके. आपले जे पूर्वज आहे त्यांचं स्मरण करायचं, त्यांना स्मरून त्यांना सांगायचं की तुमचे जे कृपा आशीर्वाद आहे हे माझ्यावर सतत राहू द्या, आणि हा जो मी अर्पण केलेला नैवेद्य आहे हा तुम्ही ॲक्सेप्ट करा, असं एक प्रार्थना करायची. ती प्रार्थना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो जो भात आणि ते जे दही आहे ते दही आणि भात वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं. सोपा उपाय, फक्त 11 शनिवार करा आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता त्याचे. वा. ओके. सो असे उपाय तुम्हाला? असे उपाय आहे. अजून पण काही उपाय आहे की पत्रिका ज्यावेळेस आपण बघतो, ज्यावेळेस चंद्र त्यांचा बाधक असतो किंवा चंद्र जो आहे हा राहू बरोबर असतो, ज्याला ग्रहण योग म्हणतात, ग्रहण योगामध्ये ज्यावेळेस चंद्र असतो त्यावेळेस अशा व्यक्तीने ज्यावेळेस महादेवांची तो उपासना करतो त्यावेळेस हळूहळू त्याची जे मेंटल स्टॅबिलिटी ही वाढायला लागते, त्याच्या आयुष्यामध्ये शांतता यायला लागते, त्याची रिलेशनशिप जी ही सुधारायला लागते. आता ही उपासना काय करायची, तर महादेवांची उपासना म्हणजे काय, तर रुद्राष्टक जे आहे, रुद्राष्टक दर सोमवारी म्हणायचं आणि 108 वेळेस ओम नमः शिवाय म्हणून महादेवांची जी पिंड आहे त्याच्यावर अभिषेक करायचा आहे पाण्याने. 11 बेलाचे जे पानं आहेत ते बेलाचे पानं तिथे अर्पण करायचे. सोपा उपाय, पण ह्याच्याने जो चंद्र आहे हा स्टेबल व्हायला खूप जास्त मदत होते. ओके.
आणि चंद्र स्टेबल नसेल तर बरेच प्रॉब्लेम आपण पाहतो पण लोकांच्या खूप लाईफमध्ये. जास्त खूप जास्त प्रॉब्लेम. सर मी सजेस्ट हेच करेन आपल्या ऑडियन्सला पण की तुम्ही पत्रिका एकदा दाखवून घ्या, कुंडली तुमची बघा आणि त्यानुसार तुम्हाला काय उपाय असतील तर सर ते नक्कीच सांगतील. पण त्यासोबत जर लाईफला तुमच्या पुढे अजून चांगलं स्टेबल करायचं असेल, जर तुमच्या पत्रिकेमध्ये जर तुम्हाला गरज असेल तरच ते सजेस्ट करणार, किंवा जर उपाय तुमचं देवाची म्हणजे भक्ती करूनच जर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असेल तर कुंडली बघून तुम्हाला फक्त भक्ती करण्यासाठी तुम्हाला उपाय दिले जातील. पण जर गरज असेल तर रत्न तुमच्या ह्याच्यात कुंडलीमध्ये असतील तरच ते सजेस्ट करतील. सो नक्की तुम्ही एकदा कुंडली तुमची एकदा बघा, म्हणजे तुम्हाला समजून येईल की लाईफमध्ये तुम्हाला काय करायचं आहे. सर हे जे रत्न असतात ना, ह्यावर मला प्रश्न असा आहे की ह्यांची पण व्हॅलिडिटी असते का? हे पण एक्सपायर होतात, म्हणजे जसं म्हणतो की एक असं मी ऐकलंय की हा रत्न आहे ना 5 वर्ष तुम्ही तुमच्यासोबत ठेवा, नंतर बरोबर. त्याला तुम्ही विका किंवा पाण्यात विसर्जन करा, जे काही आहे. तर बरोबर. हे खरं त्याचं एक्सपायरी संपलेली असते की कसं असतंय? बरोबर. खूप लोक सांगतात की काम करा, हा जो रत्न आहे हा रत्न तुम्ही एक 5 वर्ष वापरा, 10 वर्ष हा. वापरा, हां, आणि त्याच्यानंतर तो रत्न जो आहे तो पाण्यामध्ये हम्म. सोडून द्या. रत्नाची जी लाईफ आहे, स्पेसिफिक रत्नांची लाईफ ही फक्त काही रत्न आहे की जे पाचू आहे, पवळा आहे, जे जैविक रत्न आहे, जे कॅल्शियम कार्बोनेटपासून तयार होतात. हे जे रत्न आहे हे रत्न आपण एक 4-5 वर्ष वापरून जे आहे ते आपण पाण्यात सोडून देऊ शकतो. ह्याचं कारण सांगतो तुम्हाला. कॅल्शियम कार्बोनेट जे आहे हे आपण डे टू डे जो पाणी वापरतो, Yes. जे साबण वगैरे हो. वापरतो, त्याचा कॉस्टिक सोडा जो असतो त्याच्याशी तो रिॲक्ट होतं आणि रिॲक्ट झाल्यामुळे त्याचं डेप्रिसिएशन होत असतं. त्यामुळे पोवळा आणि मोती जे आहे ते तुम्ही चेंज करू शकतात. बाकी पुष्कराज आहे, पाचू आहे, नीलम आहे किंवा माणिक आहे, हे तसं तुम्ही चेंज करण्याची गरज नाही. कुंडलीनुसार जर तुम्हाला चालत असेल लग्न कुंडलीनुसार तर ते तुम्ही अजीवन वापरू शकतात. काहीही प्रॉब्लेम नाही आहेत त्याला. जोपर्यंत ते दुभंगत नाही तोपर्यंत तुम्ही ते चेंज करण्याची गरज नसते. ओके सर, आता यूथमध्ये हा प्रॉब्लेम ना खूप म्हणजे नोटीस केला जातो की एन्झायटी, स्ट्रेस, डिप्रेशन, रात्री झोप न येणे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना वाढत चालल्या. तर ह्यासाठी कोणतं रत्न किंवा क्रिस्टल आहे का जे वापरू शकतो आपण? बरोबर. माझ्याकडे पण जे क्लायंट येतात ना त्याच्यामध्ये जे यूथ आहे, यूथमध्ये हा प्रॉब्लेम खूप जास्त आहे. डिप्रेशन आहे, त्यानंतर एक प्रकारे त्याला म्हणतात स्लीप पॅरालिसिस, म्हणजे झोप लागलेली असताना असं वाटतं की आपण आता उठूच शकत नाही आहे, किंवा बरेच लोक म्हणतात दाबल्यासारखं होतं. हां, आपल्या अंगावर कोणीतरी बसलेलं आहे. ह्या गोष्टींवर रामबाण उपाय मी तुमच्या व्ह्युअर्सला देऊ इच्छितो या पॉडकास्टमधून. सगळ्यात पहिल्यांदी जर अँझायटी असेल तर ॲमेथिस्ट आणि क्लिअर क्वार्ट्ज हे दोन जे क्रिस्टल्स आहे, अगदी त्याला व्हॅल्यू खूप कमी आहे त्याची, पण यूज खूप जास्त आहे त्याचा. एक करायचं आहे की टंबल जे आहेत ॲमेथिस्टचे आणि क्लिअर क्वार्ट्सचे, हे एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये ठेवायचे, त्याच्यावर उजवा हात ठेवायचा आणि त्याच्यावर ॲफर्मेशन द्यायची आपल्याला. ओके. त्यानंतर त्याच्यावर उजवा हात ठेवायचा आणि 11 वेळेस एक मंत्र जो आहे तो म्हणायचा, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमोस्तुते. हा जो मंत्र आहे हा मंत्र म्हणायचा 11 वेळेस. ओके. हे जे पाणी आहे ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे आणि तो जो क्रिस्टल आहे तो तुम्हाला बरोबर ठेवायचा आहे. हा जर उपाय तुम्ही रेग्युलर करत गेला तर जी एन्झायटी आहे ही एन्झायटी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. ओव्हर थिंकिंग कमी व्हायला सुरुवात होतं. त्यानंतर डिप्रेशन जे आहे हे सुद्धा कमी व्हायला सुरुवात होतं. आणि जर एखादी व्यक्ती असेल की त्याला उपरत्न वापरायची इच्छा असेल तर ॲमेथिस्ट हा जो क्रिस्टल आहे हा एन्झायटी कमी करणारा क्रिस्टल आहे. ओके. हा जो आपल्या सहस्त्रार चक्रावर काम करणारा क्रिस्टल आहे, तर हा जर क्रिस्टल तुम्ही वापरला आहे तर ब्रेसलेट फॉर्ममध्ये किंवा जेम्स फॉर्ममध्ये, अंगठीमध्ये, तरी सुद्धा एन्झायटी जी आहे ही खूप जास्त कमी होते. दुसरा प्रॉब्लेम जो आहे स्लीप पॅरालिसिस, त्यासाठी पण एक खूप चांगला उपाय आहे. कार्नेलियन नावाचा एक स्टोन येतो, क्रिस्टल येतो. हा जो क्रिस्टल आहे हा ॲस्ट्रॉलॉजिकली जर आपण बघितलं तर थोडा मंगळाशी रिलेट होत असतो किंवा ह्याच्या प्रॉपर्टीज त्याच्याशी मॅच होतात. हा जो क्रिस्टल आहे कार्नेलियन, हा कार्नेलियन क्रिस्टल सुद्धा आपण पाण्यामध्ये ठेवून त्यावर ॲफर्मेशन देऊ शकतो, किंवा त्यामध्ये हा क्रिस्टल पाण्यामध्ये ठेवून उजवा हात ठेवायचा त्याच्यावर आणि हनुमान चालिसा जी आहे ही त्याच्यावर आपण म्हणायची. त्याच्याने तो अभिमंत्रित करायचा आणि ते पाणी जे आहे ते रात्री झोपण्यापूर्वी प्यायचं आणि तो जो क्रिस्टल आहे तो आपण उशाखाली ठेवायचा. त्या व्यक्तीने हा जर उपाय केला, सतत केला, तर आयुष्यात कधीही त्याला
अशा पद्धतीचा स्लीप पॅरालिसिस ओके. किंवा भीतीचे स्वप्न पडणं हा प्रकारच होणार नाही. अच्छा सर, तुम्ही याआधी जे पाणी प्यायचं सांगितलं एमेथिस्ट, यस. तर ते पाणी तुम्ही सांगितलं हे रेग्युलर उपाय केला तर चांगलं आहे तुमच्यासाठी. तर रेग्युलर म्हणजे डेली ते पाणी तसं प्यायचं की कसं? डेली पिलं तर खूप चांगलं, कारण याला फार वेळ नाही लागत. ओके. डेली पिलं तर अतिउत्तम. अच्छा ओके. सर, मी ऐकलंय की रत्नांचा किंवा क्रिस्टल्सचा वापर जो आहे ना तो वास्तुशास्त्रात पण केला जातो. तर हे कसं? वास्तुशास्त्रामध्ये रत्नांचा वापर केला जातो, त्याचबरोबर त्याच्यात धान्य आणि जे धातू आहे त्याचा सुद्धा वापर केला जातो. फक्त एक छोटेसं याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा होतो की जसं इतर गोष्टी ओरिजिनल वापरतात तसं रत्न जे आहेत, रत्न ओरिजिनल नाही वापरले जात. त्याच्यामध्ये जे एक 50-100 रुपयाची जी सिंथेटिक रत्नांची डबी आहे, ती रत्नांची डबी घेऊन त्याचा निक्षेप केला जातो, जी गोष्ट चुकीची आहे. ओके. ह्याचं कारण तुम्हाला सांगतो की रत्न जे हे ओरिजिनल तिथे सुद्धा निक्षेप झाले तर त्याचा तुम्हाला रिझल्ट मिळू शकेल. आता ओरिजिनल रत्न प्रत्येकाला परवडतील का? नाही. मग आता करायचं काय? तर त्याला सिंथेटिक रत्न देणं हा उपाय नाही आहे. काही रत्न येतात की जे रत्न पॉलिश केलेले नाही अजून, ओके, किंवा जे ओरिजिनल आहे पण त्याला अजून पैलू पाडायचे बाकी आहेत. हे जे रत्न आहे हे रत्न निक्षेपासाठी उत्तम रत्न असतात. ओके. तर हे जे रत्न आहे हे तुम्ही निक्षेपासाठी वापरू शकता आणि त्याच्याने जी ऊर्जा आहे त्या वास्तूची ही तुम्ही संतुलित करू शकता. हां, तसंच आजकाल टेक्नॉलॉजीमुळे काय झालं ना, रेडिएशनचा हा प्रॉब्लेम होतोयच. जी लोक ऑफिसला जात आहेत 10-10 तास लॅपटॉप समोर बसत आहेत, घरी आल्यानंतर आपण टी व्ही पाहतोय, टी व्ही बंद केल्यावरती मोबाईल, म्हणजे कंटिन्यू दिवसामधून समजून चाला की आपण एक 13-14 तास तरी आपण रेडिएशनमध्येच असतो त्या. बरोबर. टी व्ही, लॅपटॉप किंवा फोनच्या. लहान मुलं सुद्धा घरी आजकाल फोनशिवाय ते राहत नाही, जेवत सुद्धा नाही. तर हे रेडिएशन कमी करण्यासाठी कोणता क्रिस्टल आहे का? खूप लोक जे आहेत ना हे टेक्नॉलॉजीच्या मागे आहे आणि आजचं जग जे टेक्नॉलॉजीच्या शिवाय चालूच नाही शकत आहे. सगळ्या गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहे, लॅपटॉप, स्मार्टफोन सगळं आहे. ज्यांचा वापर टेक्नॉलॉजीचा खूप जास्त आहे अशांनी एक करायचं आहे की शुगनाईट नावाचा जो क्रिस्टल आहे हा त्यांनी जवळ ठेवायचा आहे. ओके. ज्या वेळेस ते रेडिएशनच्या जवळ असतील त्यावेळेस शुगनाईट हा क्रिस्टल जवळ ठेवायचा आहे. अशी मान्यता आहे की शुगनाईट जो आहे हा सगळ्या रेडिएशन जे आहेत हे ॲब्सॉर्ब करतो आणि त्यानंतर तो जो आहे तो क्रिस्टल पाण्यामध्ये ठेवायचा आहे काही काळ आणि त्याच्यानंतर तो परत तुम्ही रियूज करू शकता दुसऱ्या दिवशी. ओके. तर शुगनाईट क्रिस्टल तुम्ही त्याचा यूज करू शकता, स्मोकी क्वार्ट्ज त्याचा यूज करू शकतात. हे 2 क्रिस्टल तुम्ही वापरू शकतात. ओके. सामान्य माणूस मार्केटमध्ये जेव्हा क्रिस्टल घेण्यासाठी जातो तर तो कसा आयडेंटिफाय करू शकतो की हे बनावट आहे की हे ओरिजिनल आहे? बरोबर आहे. आत्ता काय झालंय की चायनीज लोकांनी सुद्धा रत्न बनवायला सुरुवात केली आहे सिंथेटिक. ते इतके डिक्टो असतात की त्याचं जे काही बारीक गोष्टी आहेत त्या ओळखण्यासाठी पारखी नजर लागते. पण एक तुम्हाला मोठी मी तुम्हाला सांगू शकतो की काय असे तुम्ही गोष्टी बघायच्या आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे तुम्ही फसण्यापासून वाचू शकाल. या गोष्टी आपण सेमी प्रेशियस स्टोनमध्ये सांगू शकतो की जे क्रिस्टल असतील जे खूप क्लिअर दिसतात, ते खूप इंटेन्स कलर आहे ज्याचा, हे क्रिस्टल जे हे फेक असण्याची शक्यता जास्त असते. ओके. बऱ्याचदा तुम्ही बघत असाल की जे एक 200-300 रुपयाला जे ब्रेसलेट मिळत आहे जे एकदम क्लिअर दिसतात, एकदम क्लिअर कॉर्ड्स, ते बोरोसिल ग्लासचे असू शकतात किंवा एकदम जे डार्क ग्रीन ॲव्हेंचुरियन वगैरे आहे ते डाय केलेले कॉर्ड्स असू शकतात. ओके. तर ज्या क्रिस्टलमध्ये सगळ्यात पहिले तर इन्क्लुजन आहे, हे क्रिस्टल ओरिजिनल असण्याची शक्यता जास्त असते, ते नॅचरल असण्याची शक्यता जास्त असते. अच्छा. जे क्रिस्टल थोडंसं आतमध्ये त्याच्यात धुसरपणा आहे, ज्याला झिरम म्हणतात, तर झिरम जर असेल रत्नांमध्ये, उपरत्नांमध्ये, तर ते क्रिस्टल फॉर्ममध्ये असतात, नॅचरल असतात ते. पण जे बिलकुल क्लिअर दिसतात आहे तुम्हाला, जे खूप जास्त चकचकीत दिसतात आहे, ते क्रिस्टल जे हे नॅचरल नसण्याची शक्यता खूप जास्त असते. ओके. जे सिंथेटिकली तयार केलेले असतात किंवा जे आर्टिफिशियली तयार केलेले असतात. येस, बरोबर आहे. क्रिस्टल्स तुम्ही आता सजेस्ट केलात आपल्या ऑडियन्सला की ते वेअर करू शकतात, तर क्रिस्टलची ऊर्जा ही संपू शकते का, की आपण कसं म्हणजे चार्ज कसं करायचं त्याला? बरोबर. क्रिस्टलची जी ना ऊर्जा कधीच संपत नाही. याचं कारण सांगतो. मुळात जो क्रिस्टल असतो तो सतत व्हायब्रेट करत असतो, त्याला प्रायझो इलेक्ट्रिसिटी म्हणतात. म्हणजे आपण जे टेक्नॉलॉजी वापरतोय किंवा जे आपण घड्याळ वगैरे वापरतोय, आता कॉम्प्युटरमध्ये जे हार्ड डिस्क वगैरे असतात
त्याच्यात सुद्धा क्वार्ट्सचा वापर केला जातो. घड्याळांमध्ये सुद्धा क्वार्ट्सचा वापर केला जातो, कारण त्याच्यामध्ये जे एक व्हायब्रेशन असतं ना, त्या व्हायब्रेशनचा कुठेतरी त्या गोष्टीला यूज होत असतो किंवा टेक्नॉलॉजीला त्याचा खूप जास्त यूज होत असतो. तर या क्रिस्टलची जी ही एनर्जी सतत त्याच्यातून येत असते, त्यामुळे ती कधी संपुष्टात नाही येत. पण ज्यावेळेस आपण त्याला अभिमंत्रित करतो त्यावेळेस तो क्रिस्टल ऍक्टिव्हेट होत असतो, त्याची ऊर्जा ही वाढत असते. बरोबर. आता ही एकदम कमी कधी होते, ज्यावेळेस आपण हा क्रिस्टल घेऊन एखादी व्यक्ती एक्सपायर होते, त्या ठिकाणी आपण गेलेलो आहे, किंवा काही अशा नकारात्मक ठिकाणी गेलेलो आहे की जिथली ऊर्जा एकदम निगेटिव्ह आहे, जबरदस्त निगेटिव्ह आहे. अशा ठिकाणी जर आपण क्रिस्टल नेला तर त्याची जी ऊर्जा आहे ही कमी होते, संपत नाही. आता त्याला रिचार्ज कसा करायचा? रिचार्ज करण्यासाठी 2 पर्याय आहेत. एकतर सेलेनाइटची जी प्लेट येते, बाउल येतात, तर सेलेनाइटवर तुम्ही जो तो क्रिस्टल आहे तो ठेवू शकतात. त्यानंतर अजून जर तुम्हाला प्रॉपर रिचार्ज करायचा असेल तर तो जो क्रिस्टल आहे तो तुम्ही पंचगव्यामध्ये 12 तास भिजत ठेवा आणि त्यानंतर तो क्रिस्टल वापरायला घ्या. तो नॅचरली परत एनर्जाइज होईल. ओके. यस, तसं आपण चार्ज करू शकतो. ओके सर, आता आपण क्लिअर क्वार्ट्स हा क्रिस्टल तर ऐकलाय, बऱ्याच लोकांना माहिती सुद्धा आहे. बरोबर. मग ह्याच्यात पण काही प्रकार येतात का? हो, याच्यात जे आपले हिमालयन क्वार्ट्स आहे, भारतामध्ये हिमालयाचा जो पट्टा आहे त्याच्यामध्ये अशी काही जिओलॉजिकल कंडिशन झालेली आहे की ज्यामध्ये क्रिस्टल खूप चांगल्या लेवलचे तयार झालेले, जे जगभरामध्ये लाखो रुपयांना, करोडो रुपयांपर्यंत विकले जाऊ शकतात. ओके. आता त्याच्यामध्ये जवळजवळ 5-10 प्रकार त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये क्लिअर क्वार्ट्स येतं, ग्विंडल क्वार्ट्स येतं, फेडन क्वार्ट्स येतं. त्यानंतर त्याच्यामध्ये येतात काही क्वार्ट्स की ज्याच्यामध्ये गोल्डन रुटाईल आहे. काही असे क्वार्ट्स असतात की ज्याच्यामध्ये आतमध्ये गोल्डन डस्ट असते, ज्याला गोल्डन रुटाईल म्हणतात. तर असे सुद्धा क्वार्ट्स आहे की जे मेडिटेशनला खूप जास्त उपयोगी असतात. मुळात जे क्वार्ट्स आहे हेच, याची जी नेचर आहे हे खूप कामिंग नेचर आहे. म्हणजे तुम्हाला जस्ट माहिती म्हणून सांगतो, किम कार्डिशन तुम्ही नाव ऐकलं असेल, हॉलिवूड अभिनेत्री. तर तिला सुद्धा क्रिस्टल हिलिंगवर खूप जास्त विश्वास आहे. तिच्या आयुष्यामध्ये काही एक ठराविक पॅच असा आला होता की तिच्या आयुष्यातले जे काही तिचे त्रास होते, प्रॉब्लेम्स होते आयुष्यातले, ते प्रॉब्लेम्सवर ओव्हरकम करण्यासाठी तिच्या मित्रांनी किंवा तिच्या जे सबऑर्डिनेट असतील, तिचे जे कोणी ओळखीचे असतील, त्यांनी तिला क्रिस्टल हिलिंग करण्यासाठी तिला सांगितलं होतं आणि त्याचा तिला जबरदस्त रिझल्ट आला. आणि त्यामध्ये जे यूज केलेले जे क्रिस्टल होते हे आपले सगळे हिमालयन क्वार्ट्स होते. अच्छा. आता हिमालयन क्वार्ट्समध्ये नॉर्मल क्वार्ट्स तुम्हाला बघायला मिळेल. मी आपल्या व्ह्यूवर्सला दाखवण्यासाठी एक क्वार्ट्स आणलेला आहे ज्याच्यामध्ये आतमध्ये गोल्डन रुटाईल आहे. हे बघा, याला समाधी क्वार्ट्स सुद्धा म्हणतात. ओके. आतमध्ये जे आहे हे त्याच्या गोल्डन डस्ट तुम्हाला दिसेल. हा जो आहे हा हिमालयन क्वार्ट्स आहे, नॅचरल. हा नॅचरल, याला कटिंग वगैरे कुठेच केलेले नाहीये, बिलकुल नॅचरल आहे हा. ह्याच्या आतमध्ये जो आहे हा गोल्डन रुटाईल आहे. आता हे जे क्वार्ट्स आहे हे युजली नाही मिळत. युजली तुम्हाला क्लीन क्वार्ट्स मिळतात, पण हे जे क्वार्ट्स आहे हे खूप रेअरली तयार होतात. ओके. तर अशा पद्धतीचे जे क्वार्ट्स आहेत ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला छोटी छोटी गोल्डन डस्ट दिसते. येस येस. हा. हो हो हो, करेक्ट. तर हे जे क्वार्ट्स आहे हे मेडिटेशनसाठी यूज केले जातात. आणि भारताच्या बाहेर जे काही हिलिंग सेंटर्स आहेत मोठे मोठे, तिथे सुद्धा हिमालयन क्वार्ट्सचा वापर होत असतो. कारण हिमालयन क्वार्ट्सचं एक नेचर आहे, ते कामिंग नेचर आहे, शांतता जी त्याच्यातून येत असते. बरोबर. त्यामुळे त्याचा मेडिटेशनमध्ये खूप चांगला वापर होत असतो. सर, मी असे ना व्हिडिओज वगैरे पाहिलेत की असे पण काही रत्न असतात जे अंधारामध्ये चमकतात, हिरे वगैरे असे काही रत्न आहेत. बरोबर. तर ते खरं आहे का? अंधारात चमकतात असं म्हणणं चुकीचं आहे. याला म्हणतात फ्लोरोसन्स. आता हा जो फ्लोरोसन्स म्हणजे काय असतो की काही जे रत्न असतात तर ते अल्ट्राव्हायोलेट रेज जे हे ॲक्सेप्ट नाही करत, ॲब्सॉर्ब नाही करत. तर हिऱ्यांमध्ये जो असतो हा एक गुण असतो की त्याच्यामध्ये फ्लोरोसन्स असतो. मग तो वेगवेगळ्या रंगाचा येऊ शकतो, गुलाबी असतो, निळा असतो, हलकासा पिवळसर असतो. त्यानंतर बऱ्याचदा मोत्यामध्ये सुद्धा फ्लोरोसन्स असतो. सगळ्यात स्ट्रॉंग फ्लोरोसन्स जो असतो हा माणिक रत्नामध्ये असतो. ओके. आणि माणिक रत्न जे आहे युव्ही लाईटमध्ये खूप जबरदस्त चमकतं. याचं कारण असं की त्याच्या आतमध्ये नॅचरली क्रोमियम असतो. आता कसं ते मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो. येस येस. सर, तुमच्या कार्यशाळेबद्दल जरा सांगा. जर आपल्या व्ह्युअर्सला कार्यशाळा जर जॉईन करायची असेल तर ते काय करावं लागेल? येस.
ही जी कार्यशाळा आहे ही करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जे ऑकल्ट सायन्समध्ये आहे त्यांच्यासाठी किंवा जे लोक रत्न सजेस्ट करत आहेत त्यांच्यासाठी ही कार्यशाळा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्याचं कारण असं की सध्या सिंथेटिक रत्नांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि आपण जे रत्न देत असतो त्याचा जर आपल्या क्लायंटला खूप चांगला रिझल्ट यावा असं वाटत असेल तर ही कार्यशाळा अवश्य करा. ह्याची खूप काही फी नाही आहे. ह्याची फी अत्यंत अल्प फी आहे. जे लाखो रुपये देऊन तुम्ही शिकणार नाही त्या गोष्टी तुम्हाला इथे शिकायला मिळतील. ह्या गोष्टी हे मी तुम्हाला ही ॲश्युरिटी देतो. ओके. कार्यशाळा 10 दिवसांची असते ऑनलाईन, 1 तास झूम मीटिंगवर असते. त्यानंतर 1 दिवस जो असतो हा प्रॅक्टिकल असतो. तिथे सगळे विद्यार्थी जे हे आपले येत असतात नाशिकला आणि तिथे आपण प्रत्येकाला रत्न ओळखायला सांगत असतो. अच्छा. त्या व्यक्तीला ते रत्न जे हे व्यवस्थित ओळखायला जमत असतं. त्यावेळेस आपण ऑनलाईन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने स्लाइड शोमधून ते सांगत असतो. त्यानंतर ज्यावेळेस प्रॅक्टिकल असतं त्यावेळेस सुद्धा त्या रत्नातले बारकावे आपण समजून सांगत असतो की जे ऑनलाईन नाही सांगता येणार आपल्याला. त्यानंतर कुठलं रत्न कशा पद्धतीने स्पर्श करता येतं, कुठलं रत्न कशा पद्धतीने दिसतं, त्याचा कशा पद्धतीने काय काय आपण घटक त्याच्यातले तपासले पाहिजे या गोष्टी आपण सांगतो. आणि कार्यशाळेचा एक अजून उपयोग असा आहे की जे लोक कुंडली बघून रत्न सांगतात त्यांना सुद्धा कुंडलीनुसार कसं रत्न द्यायला पाहिजे या गोष्टीमध्ये खूप चांगली क्लिअरिटी येते. अच्छा. ओके. सर, थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं तुमच्याशी कॉन्व्हर्सेशन करून आणि मेन म्हणजे तुम्ही क्रिस्टलबद्दल आणि रत्नांबद्दल खूप छान माहिती आपल्या ऑडियन्सला दिली आज. क्लासेसबद्दल जे तुम्ही सांगितलं मी तुमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. कुणालाही रत्नशास्त्र हे खूप डीपली जाणून घ्यायचं आहे, त्याच्यावर अभ्यास करायचा आहे, क्रिस्टल्सवरती अभ्यास करायचा आहे, ते त्याच्यानंतर पण कुणाला जर फक्त पत्रिका पाहून रत्न कोणता सजेस्ट करू शकता का तुम्ही ते जर चेक करायचं असेल तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केला आहे. त्यासोबत तुमचे सोशल लिंक्स पण मी मेन्शन केलेत. कोणाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल ते नक्की सरांना कॉन्टॅक्ट करू शकतात. थँक्यू सो मच सर. थँक्यू. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.